अंतरंगी आज माझ्या रांगते माझी गझल. अंतरंगी आज माझ्या रांगते माझी गझल. स्नेहभावाने जगाशी वागते माझी गझल. यूट्यूब चैनल सफ़र शायराना के तहत आप सभी शेर व अदब के चाहने वालों का फिर एक बार ख़ास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. माझे असे न काही हे दान लाभलेले. माझे असे न काही हे दान लाभलेले. या लेखणीस त्याचे वरदान लाभलेले. तर मित्रांनो, आज आपण मराठी शायरीचा हा एपिसोड आहे. या एपिसोडमध्ये आपण वरिष्ठ मराठी गझलकार भागवत बनसोडे यांची दर्जेदार आणि उत्कृष्ट मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत. तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो दोस्तों, शायर, सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बुलंद अशार. तो दोस्तों, भागवत बनसोडे साहब का ताल्लुक महाराष्ट्र के नासिक ज़िले के पारेगांव इलाके से है. यही उनकी जो स्कूल एजुकेशन वहीं पर पूरी हुई, इस इलाके में, पारेगांव में. और कॉलेज की पढ़ाई उन्होंने मुंबई में पूरी की. उन्होंने भागवत बनसोडे साहब ने BA LLB तक की तालीम हासिल की है. भागवत बनसोडे साहब देना बैंक से ऑफिसर के ओहदे से रिटायर हो चुके हैं. वहाँ देना बैंक में उन्होंने मुलाजिमत की. उनकी मौजूदा रिहाइश जो है वो दहीसर मुंबई शहर की है. भागवत बनसोडे साहब मराठी गज़ल सम्राट सुरेश भट्ट के ख़ास शागिर्दों में से एक हैं. जो मुझे लगता है कि सुरेश भट्ट साहब की निर्दोष मराठी गज़ल की परंपरा को गरिमामय तरीके से आगे बढ़ा रहे हैं, और इस बात की मुझे बेहद खुशी है. और ये उनका लगातार ये काम चलता रहता है, और इस तरह मराठी गज़ल में एक बड़ा कंट्रीब्यूशन है भागवत बनसोडे साहब का. भागवत बनसोडे साहब की किताबें जो मंजर आम पर शाया हैं, उनके नाम हैं. उनकी पहली किताब थी दड़ा कांडा, जो एक काव्य संग्रह था, जो 1982 में मंजर आम पर शाया हुआ था. उसके बाद झुंजार गज़ल संग्रह 2007 में पब्लिश हुआ, शाया हुआ. और उसके बाद अभी जो हाल ही में पिछले साल उनका एक अहम गज़ल संग्रह है जिसका नाम है गज़ल सोहड़ा, ये 2023 में मंजर आम पर शाया हुआ. साद और गज़ल सोहड़ा, इन नामों से भागवत बनसोडे साहब म्यूज़िकल परफॉर्मेंस भी पेश करते रहते हैं. इंसानियत को अहमियत देने वाली शायरी, किंवा आपण असं म्हणूया माणुसकीला जपणारी शायरी असं मराठीत म्हणता येईल. हीच माणुसकीला जपणारी शायरी जी आहे, हीच भागवत बनसोडे यांच्या शायरीची एक मोठी खूबी आहे, एक त्यांच्या शायरीचं वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो, आपण नजर टाकूया भागवत बनसोडे साहेबांच्या काही निवडक शेरांवर. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला एक गझलचे 2 शेर मी तुमच्या समोर पेश करतो. ते बघा. माझ्या समोर माझा येथे लिलाव झाला. माझ्या समोर माझा येथे लिलाव झाला. केव्हा कुठे कुणाचा सांगा ठराव झाला. केव्हा कुठे कुणाचा सांगा ठराव झाला. केले कुणी न येथे ते बंड रोखण्याचे. केले कुणी न येथे ते बंड रोखण्याचे. माणूस दाबण्याचा त्यांचा सराव झाला. आणि आता
या शेरामध्ये अजून या गझलच्या तिसऱ्या शेरामध्ये शेतकऱ्यांची व्यथा, शेतकऱ्यांची पीडा, शेतकऱ्यांचे दुःख या शेरमध्ये तुम्हाला दिसून येईल. तो शेर बघा. गाळून घाम सारा शेतात राबतो मी. गाळून घाम सारा शेतात राबतो मी. सांगा इथे उसाचा हा काय भाव झाला. सांगा इथे उसाचा हा काय भाव झाला. आणि आता भागवत बनसोडे साहेबच्या ह्यांच्या एक लाजवाब शेर तुमच्या समोर मी पेश करतो. तो बघा. येताच तो समोरी अंधार दूर गेला. सूर्यास आज पाही माणूस आंधळा हा. सूर्यास आज पाही माणूस आंधळा हा. एक मोठा शेर आहे मराठी शायरी मधला. आणि आता हा पुढचा शेर तुमच्या समोर पेश करतो. मित्रांनो, आजचा विद्यार्थी हाच एक उद्याचे भविष्य असतं या देशाचं, असं आपण म्हणतो. तर या अनुषंगाने या आशयाचा एक सुंदर दर्जेदार शेर बघा भागवत बनसोडे साहेबांच्या. दानपेटी यापुढे ही गावच्या शाळेत ठेवा. दानपेटी यापुढे ही गावच्या शाळेत ठेवा. बालके ही आजची आहे उद्याचा देश ठेवा. बालके ही आजची आहे उद्याचा देश ठेवा. मित्रांनो, भागवत बनसोड यांची विविध आशयांनी समृद्ध केलेली जी गझल आहे, मराठी गझल, ती गझल कधी बाबासाहेब आंबेडकर सारख्या महापुरुषांच्या कर्तृत्वाला सलाम करताना दिसते, तर कधी थोर उद्योगपती रतन टाटा यांची माणुसकी व दानशीलताची थोरवी आपल्या शहरांमधून मांडताना दिसते. या अनुषंगाने भागवत बनसोडे यांचा हा शेर बघा. माणसाला मानतो थोरला टाटा रतन. माणसाला मानतो थोरला टाटा रतन. हात देण्यात धावतो थोरला टाटा रतन. हात देण्यात धावतो थोरला टाटा रतन. आता देशाच्या सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा भागवत बनसोडे साहेबांचा हा कंटेम्पररी शेर बघा. केला कुणी हवाली हा देश गारद्यांच्या. पाळून मौन जोतो सारे इथे पाहतो. पाळून मौन जोतो सारे इथे पाहतो. कंटेम्पररी शेर आहे हा आजच्या सद्य परिस्थितीवरती. तर भागवत बनसोडे साहेबांची गझल आपल्या देशातल्या लोकशाहीबद्दल अभिमान बाळगून तिच्या रक्षणाची गवाही देताना पण दिसते. तो एक शेर बघा त्यांच्या. आम्हीच चालवू या देशात लोकशाही. आम्हीच चालवू या देशात लोकशाही. साऱ्याच बांधवांना देतो लिहून गवाही. साऱ्याच बांधवांना देतो लिहून ग्वाही. मित्रांनो, आपला स्वतःचा आनंद इतरांमध्ये वाटून इतरांना आनंदी करण्याकडे जरी शायरचा भागवत बनसोडे साहेबांचा कल असला तरी स्वतःचे दुःख हे स्वतःकडेच ठेवण्याचा जो एक सल्ला भागवत बनसोडे साहेब देतात तो किती सुंदररित्या त्यांनी या शेरमध्ये मांडला ते बघा. तू नको सांगू कोणाला वेदना आता तुझ्या. तू नको सांगू कोणाला वेदना आता तुझ्या. सोबतीला ठेव साऱ्या यातना आता तुझ्या. सोबतीला ठेव साऱ्या यातना आता तुझ्या. आता भागवत बनसोडे साहेबांचे अजून काही शेर, उत्तम शेर तुमच्या समोर मी सादर करतो. मित्रांनो, भागवत बनसोडे यांच्या गझलेत आशयांचे अनेक पैलू, आशयांच्या अनेक छटा बघायला मिळतात. परंतु सर्वात प्रकर्षाने व वारंवार यांच्या गझलेतून जे डोकावत असतो जो आशय, तो म्हणजे मनुष्यप्रेम, बंधुत्वाची भावना, माणुसकी, तत्व व प्रेमाचा संदेश. तर नमुन्यादाखल हा एक शेर बघा भागवत बनसोडे यांच्या या अनुषंगाने. हे उभे आयुष्य माझे माणसांच्या सेवेत जाओ.
हे उभे आयुष्य माझे माणसांच्या सेवेत जाओ, संपतानाही जरासा मागे असा उरणार आहे, संपतानाही जरासा मागे असा उरणार आहे. आणि हा एक उत्तम शेर बघा. माणसा तू झाड हो, माणसा तू झाड हो, वाळवंटी आड हो, वाळवंटी आड हो. की छोट्या बाहेरमध्ये एक मोठा आशय कसा समावू शकतो ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे हा शेर. आता हा एक उत्तम शेर बघा. आधार शोधताना आधार होत गेलो, आधार शोधताना आधार होत गेलो, जो भेटला तसा मी आकार होत गेलो, जो भेटला तसा मी आकार होत गेलो. आणि आता हा एक दर्जेदार शेर बघा. गुज मनीचे कुजबुजणारी गझल असावी, गुज मनीचे कुजबुजणारी गझल असावी, दुःख पाहता हळहळणारी गझल असावी, दुःख पाहता हळहळणारी गझल असावी. आणि मित्रांनो, एपिसोडच्या शेवटी भागवत बनसोडे साहेबांचे हे दोन उत्कृष्ट आणि दर्जेदार शेर तुमच्या समोर पेश करतो. ते बघा. अंतरंगी आज माझ्या रांगते माझी गझल, अंतरंगी आज माझ्या रांगते माझी गझल, स्नेहभावाने जगाशी वागते माझी गझल, स्नेहभावाने जगाशी वागते माझी गझल. आणि हा शेर बघा. चालताना भेटणारी माणसे सारी नवी, चालताना भेटणारी माणसे सारी नवी, माणसाला मान देण्या सांगते माझी गझल, माणसाला मान देण्या सांगते माझी गझल. तर मित्रांनो, हे होते वरिष्ठ मराठी गझलकार भागवत बनसोडे साहेबांचे काही निवडक शेर. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हे शेर हा एपिसोड आवडला असेल. तो दोस्तों, मुझे उम्मीद है मराठी गज़ल शायर भागवत बनसोडे साहब के चुनिंदा शेर जो मैंने आपके सामने पेश किए वो आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.